आता 3 वर्षे आधी जेव्हा टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने पंतप्रधानांना पुरस्कार दिला गेला, ते 83पासून पुरस्कार हा दिला जातो टिळक स्मारक ट्रस्टकडनं. जयंतराव टिळकांनी तो चालू केला होता. SM जोशी होते पहिले मानकरी आणि ते वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात ज्यांनी काम केलं आहे किंवा ज्यांनी भारताचं नाव हे जागतिक पातळीवर उंचावलं आहे, अशा लोकांचा सन्मान 1 ऑगस्टला पुण्यतिथीनिमित्त, लोकमान्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा केला जातो त्यांच्या नावाने पुरस्कार देऊन. ते फक्त राजकीय क्षेत्र नाही आहे, त्यात अनेक उद्योजकांना दिला आहे, शास्त्रज्ञांना दिला आहे, रेव्होल्युशनरीजला दिला आहे, सोशल वर्कर्सला दिला आहे. पण मोदी साहेबांना जेव्हा दिला ते काँग्रेसमध्ये भयंकर तेव्हापासून निगेटिव्हिटी आणि ही दिसली. बऱ्याच वेळेला एक्सप्लेनेशन दिलं की हा एक सोशल प्लॅटफॉर्म आहे आणि तो माझा काय वैयक्तिक पुरस्कार नाही, तो संस्थेने दिलेला हा पुरस्कार आहे. त्यामुळे त्याचं राजकारण करायची काही गरज नव्हती. पहिलं काय वाटलं नाही, पण वारंवार जेव्हा हाच विषय हा पुढे आणला जात होता, तेव्हा मात्र मग मी काम थांबवायचं थोडं ठरवलं आणि 2-2.5 वर्षापासून मी सोशल काम करत होतो किंवा व्यक्तिगत कोणी सांगितलं तर पक्षाच्या याने काम करत होतो. पण नाही तर तसं काँग्रेसचं काम हे मी थांबवलं होतं. कारण पक्षाची म्हणजे राजकीय नेत्यांचीच नावं घ्यायची झाली तर इंदिराजींनाही दिला होता तो, डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना दिला होता, प्रणव मुखर्जींना दिला होता, पवार साहेबांना दिला होता, अटल बिहारी वाजपेयीजींना दिला. त्यामुळे एक विशिष्ट पक्षाचा हा कुठला पुरस्कार नव्हता. तरी देखील एवढं राजकारण त्याच्यावरनं केलं गेलं म्हणून शेवटी मग मी नाईलाजापोटी ते काम थांबवून टाकलं.